लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्रीत श्रीराम जन्मभूमी येथील अक्षता कलशाची शोभायात्रा, अक्षता वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात। फुलंब्री येथे श्रीराम जन्मभूमी येथील अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा काढून अक्षता वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्री शहरात दिनांक 6 जानेवारी 2024 शनिवार रोजी श्रीरामाच्या जन्मभूमी येथून आलेल्या मंगल अक्षताचे कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। तसेच या शोभायात्रेदरम्यान शहरात ठिकठिकाणी अक्षता कलशाचे पूजन करण्यात आले। तसेच अक्षता वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या शोभायात्रेत भजनी मंडळी भजन कीर्तन म्हणत होते। त्याचप्रमाणे महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। या शोभायात्रेच्या स्वागतासाठी शहरभरात रांगोळी काढण्यात आली होती व फुलांचा सडा टाकण्यात आला होता। या शोभायात्रेत इफकोचे अध्यक्ष त्र्यंबकराव शिरसाट, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, श्रीराम बनसोड, योगेश मिसाळ, शेखर पालकर, संतोष जाधव, सुमित प्रधान, भानुदास वानखेडे, परेश सेठ, मंगेश काथार, श्याम वानखेडे, एकनाथ मंडळ, प्रकाश संकपाळ व समितीचे आयोजक गोरक्ष मंडळ यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला मंडळ आणि श्रीराम भक्तांची उपस्थिती होती। तसेच फुलंब्री पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे पोलीस अनिल शिंदे यांच्यासह पोलीस बंदोबस्त शोभायात्रेसोबत होते।
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.